पुढची महत्त्वाची बातमी, मतमोजणी पूर्ण झाली नसताना पुढच्या उमेदवाराला कसं विजय केलं, रवींद्र वायकरांनी निवडणूक आयोगाला सवाल उपस्थित केला। कायद्यानुसार जे असेल ते करावं असं रवींद्र वायकरांचं म्हणणं आहे, तर विरोधकांचा रडीचा डाव सुरू असल्याचं वायकरांनी म्हटलेलं आहे। आतमध्ये किती मोबाईल होते, कायद्यानुसार कारवाई करावी असं रवींद्र वायकरांनी म्हटलेलं आहे। त्यांच्या जिवारी लागलेलं आणि जिवारी लागल्या कारणाने सर्व यांचं ट्विट आणि चाललेलं आहे। त्यामुळे रेडी करायला मी काय महत्त्व देत नाही आहे। त्यांना जे काय करायचं त्या दूध का दूध इलेक्शन कमिशनरने ज्या पद्धतीने जे इलेक्शन घेतलेलं आहे ते योग्य तऱ्हेने घेतलेलं आहे। आता दुसरा प्रश्न तुम्ही झाला ते मोबाईल, तिथे किती जणांकडे मोबाईल होते, या आतून बातम्या वगैरे काय येत असतील किंवा तुम्हाला देखील येत असतील, किती जणांकडे आहे? मग ते 188च्या कायद्याप्रमाणे जे काय फाईन असतील की 500 रुपयाचा फाईन असेल वगैरे ते काय ते बसेल ना। म्हणून काय कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते ईव्हीएम हॅकचं काय हॅक करता येते का ईव्हीएम मशीन इथून बाहेर? त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे रेडीचा डाव चाललाय, त्यामुळे त्याला मला काय उत्तर द्यावंसं वाटत नाही आणि तरी एक्सप्लेन केलेलं आहे। शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।